चला, शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा पहिल्या मुद्द्यावरती परत येतो. पुढे काय भूमिका राहणार आहे राज ठाकरेंच्या मराठीच्या आग्रहाबाबत? कारण निवडणूक आहेत, त्यांचा मुद्दा अधिकाधिक असा आम्हाला अंदाज आहे पत्रकारून कायच आहे आमचा, की आगामी दिवसांमध्ये हा मुद्दा अधिक पेटत जाईल, तापत जाईल. अशा वेळेस गुणरत्न सदावर्तेंची भूमिका काय असणार आहे? एक तर तुम्हाला मी सांगितलं स्पष्टपणे की तुम अपमान करो, तुम जिसका अपमान करोगे उसके सम्मान में हम खड़े होंगे. एक दुसरा मुद्दा असा आमचा असणार आहे की आम्ही उद्या पोलीस आयुक्तांनी जे आहे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर्सची मीटिंग बोलवलेली आहे. तिसरा मुद्दा असा असणार आहे की आम्ही वाट बघू आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये 2008 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे कुणालासुद्धा हात लागणार नाही, कुणाला थापड लागणार नाही, सार्वजनिक अपमान होणार नाही, याची पूर्ण दखल आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या आधारे घेऊ. कुणालाच आम्ही त्रास देऊ दिला जाणार नाही. 2008 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी केली, म्हणजे काय? 2008ला ज्या प्रकारे असाच मराठीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळेस ज्या प्रकारे गुन्हे दाखल होऊन अटक झाली होती, त्याच प्रकारे आता जर कोणी ट्रेसपास केला, बँकेत जाऊन म्हणजे बेकायद्याची मंडळी जमून जाऊन जर तिथं असा त्रास दिला, तर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनप्रमाणे गुन्हेही दाखल व्हावेत, तक्रार देण्याची गरज नाही, पोलिसांनी मोठं गुन्हे दाखल करायचेत आणि अटक करावी. आणि इवन मी तर तुमच्या टू द पॉईंटमधून सांगतो, सगळ्यात अगोदर चिथावणी देणाऱ्या राज ठाकरेला अटक करा अशी मागणीसुद्धा मी पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो. राज ठाकरेंना अटक करायची नक्की का नाही करायचं? चिथावणी दिली तुम्ही, यू आर द इन्स्टिगेटर. शहानी विरुद्ध दिल्ली ही केस आहे, त्या केसमध्ये मी जरंग्याच्या केसमध्ये ती जजमेंट साईट केली होती माननीय न्यायमूर्ती गडकरी साहेबांकडे. त्याच्यात काय म्हणलेलं आहे? इन्स्टिगेटर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर एनी अनटुवर्ड इव्हेंट. जर बँकेतल्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर जाऊन थापड मारली असेल आणि तुम्ही सांगितलं असेल उद्यापासून जाऊन कांशिलात लावा, यू आर द मेन अक्यूज, यू आर द मेन कल्प्रेट. राज ठाकरेंना अगोदर अटक झाली पाहिजे आणि राज ठाकरे कारणीभूत आहे. कारण सामान्य मुलं आहेत ती, जी मुलं बँकेत जाऊन हुल्लडबाजी करतायत, त्यांना नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे, त्यांना कायदा माहीत नाही आहे, त्यांना संविधान माहीत नाही आहे आणि त्याचा फायदा राज ठाकरे सारखे जे तालिबानी विचाराचे लोक आहेत ते घेतात. टू द पॉईंटमध्ये मला असं वाटतं की इथं मी थांबलो पाहिजे.